नमस्कार फ्रेंड्स। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहिणीचे पैसे आपल्या अकाउंटमध्ये कशा प्रकारे येतील। ज्यांचे आले आहे त्यांना शुभेच्छा, ज्यांना नाही आले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे। तर सर्वप्रथम ज्यांनी अजिबात फॉर्म भरलेला नाहीये आतापर्यंत, तर त्यांसाठी असं सांगण्यात आहे की त्यांनी लवकरात लवकर लाडक्या बहिणीचे फॉर्म भरावे आणि आपला लाभ घ्यावा। आता त्यांना डायरेक्टली 4,500 रुपये अकाउंटमध्ये येणार आहेत। तर सुरुवातीपासून ते आतापर्यंतचे म्हणजेच की ऑगस्ट महिन्यापर्यंतचे 4,500 रुपये ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळणार आहेत आणि काही लोकांनाही मिळालेले आहेत। तर तसंच माझ्या अकाउंटचे पण सुरुवातीचे 3,000 रुपये आलेले नव्हते। तर मी काय केलं, कसं केलं हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी देणार आहे। तर सर्वात आधी की जे लोक बँकचे चक्कर काढून परेशान झालेले आहेत पण त्यांना कळत नाहीये की आपले पैसे आले की नाही, तर त्याने देखील हा व्हिडिओ बनवा, कारण की हे सगळं काही माझ्यासोबत घडलेलं आहे। त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ खास करून त्या बहिणींसाठी बनवत आहे की ज्या परेशान आहेत। तर सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगते की लाडक्या बहिणीचे पैसे ज्या बँकला आपलं आधार कार्ड लिंक आहे अशाच खात्यामध्ये जमा होणार आहे। मग तुमचं बँक अकाउंट नंबर हे बंद असो, तुमच्याकडे त्याचा काही पुरावा नसो, तुमच्याकडे त्याचं पासबुक नसेल, एटीएम नसेल, काही नसेल, पण तुमचं खातं जर का तुम्ही 5-6 वर्ष आधी उघडला असेल, 10 वर्ष आधी उघडला असेल आणि त्याला जर का तुमचं आधार कार्ड लिंक असेल, तर हे जे पैसे आहेत ते आधारच्या लिंकद्वारेच त्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर अशा प्रकारे मी देखील नवीन अकाउंट उघडले, जुन्या बँकेमध्ये गेले, खूप काही चक्कर मी काढले। तर नंतर मला कळालं की माझं अकाउंट आधार कार्डला लिंक जे आहे ते वेगळंच आहे, जुनं, माझ्या लग्नाच्या आधी। म्हणजे माझं लग्न झालं 2019 मध्ये आणि माझं बँक अकाउंट जे होतं ते होतं 2016 मध्ये मी उघडलेलं होतं। तर त्या खात्यामध्ये माझे पैसे जमा झालेले होते। तर मी चेक केलं तर माझ्या खात्यामध्ये 4,500 रुपये आलेले होते। तर तुम्हाला हे सांगायचंय की तुम्ही सेविंग अकाउंट शोधू नका, तुम्ही नवीन अकाउंट उघडू नका, तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे शोधा आणि त्या खात्यामध्ये तुमचे पैसे नक्की येऊन पडलेले असतील। तर आता एक आणखीन एक गुड न्यूज आहे जे आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी दिलेली आहे की आपल्याला दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 1,500 रुपये ह्याच महिन्यामध्ये ऑक्टोबरच्या 10 तारखेपर्यंत येणार आहेत। 3,000 रुपये डायरेक्टली आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे, ते पण ऑक्टोबर 10 तारखेच्या आत, जेणेकरून तुम्ही तुमचा दसरा आणि दिवाळी दोन्हीही चांगल्या प्रकारे साजरी करू शकता। ज्या आपल्या गरीब माता बहिणी आहे त्यांच्यासाठी ही खूप खूप आनंदाची गोष्ट आहे। जर का तुमचे पैसे बँकेने कपात केले असतील, तुमचे अकाउंट बंद असेल, तुमचे चार्जेस तुम्हाला लावले फला असं काही सांगून बँकेवाले 3,000 रुपये कट करत आहेत, तर त्यांना तुम्ही सांगू शकता की आम्ही समाज कल्याणमध्ये तुमची रिपोर्ट देऊ, तुमची कंप्लेंट करून आम्ही आमचे पैसे तुम्ही तुमचे पैसे परत घेऊ शकता, त्यांची कंप्लेंट करू। परंतु तुम्ही असं नाही केलं, त्यांना जरी सांगितलं की आम्ही तुमची कंप्लेंट देऊ तरी पण ते तुम्हाला रिफंड करतात म्हणजे करतात। तर घाबरायची अजिबात गोष्ट नाहीये आणि तुम्हाला गप्प बसायची पण कोणतीही गोष्ट नाहीये की आपले पैसे कपात केलेले आहे म्हणजे गेले नाही, असं नाही। आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, शिंदे साहेबांनी, की लाडक्या बहिणीचे पैसे हे भावाकडून आलेले पैसे त्या बहिणीसाठी आहेत। तर ते पैसे कोणत्याही बँकेने कशाही प्रकारे कोणतेही चार्जेस न लावता कट करायचे नाहीये। तर जर का तुमचे पैसे देखील कट केले असतील तर तुम्ही जाऊन तक्रार करू शकता समाज कल्याण ऑफिसमध्ये, ठीक आहे। तर आता ज्या मातेंनी बहिणींनी अर्ज केलेला नाहीये त्या सर्वांना माझी एक विनंती आहे की त्यांनी ताबडतोब अर्ज करावे आणि जे आता नवीन अर्ज करतील त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली 7,500 रुपये जमा होणार आहेत। तर असे 7,500 रुपये आपल्याला आपल्या बँकेच्या खात्यामध्ये मिळणार आहेत। ज्यांनी आतापर्यंत एकही रुपयाचा लाभ घेतलेला नाहीये अशा बहिणींना 7,500 रुपये ह्या महिन्यामध्ये येणार आहेत। पण ज्यांना 4,500 रुपये ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये आलेले आहेत त्यांना मात्र सध्या
3,000 रुपये अकाउंटला जमा होतील। ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे असे मिळून तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर इथून पुढे काही तुम्हाला अडचण असेल तुम्ही मला मेसेजद्वारे विचारू शकता, कारण की त्या अडचणीमधून मी गेलेली आहे, तर मी तुमची मदत नक्की करेल। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमचे जे काही कमेंट असतील त्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायचा प्रयत्न मी नक्की करेल आणि तुमचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न देखील मी नक्की करेल। मला जरी नाही आलं तरी मी इतरांना विचारून तुमचे प्रश्न सोडवायचा पूर्ण प्रयत्न करेल। तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करायला विसरू नका आणि पैसे आले असतील तर आपली दिवाळी आणि दसरा तर खूप मजेमध्ये होणार आहे। ओके, तर भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।